आलेलो कात्रजला आणि पाहू शकतो तुम्ही हा कॉन्सेप्ट आहे आणि हे डबल स्प्रिंग वाले शॉकअप ही भाऊची गाडी आहे, आपले फॉलोअर आहे आतिफ शेख आणि यांची गाडी MH12। आता या गाडीमध्ये कॉन्सेप्ट आणि शॉकअप आपण फिटिंग करणार आहे आणि त्याची वर्किंग काय आणि काय त्यांना फिलिंग येतो ते पण तुम्हाला दाखवणार आहे। याची मेकिंग दाखवतो कशी आहे पाहू शकता मित्रांनो। ही गाडी आपली MH12 VW 9434। तर या गाडीमध्ये आता लागणार आहे टेपर बेरिंग कॉन्सेप्ट। तुम्ही पाहू शकता हा कॉन्सेप्ट आहे, स्टेअरिंग ओपन केलेली आहे, हा जुना कॉन्सेप्ट आहे, BS6 गाडी आहे। तर हे आपले मेकॅनिक आहे आणि गाडीचं काम करणार आहे। तुम्ही पाहू शकता हा आपला जुना जो कॉन्सेप्ट आहे तो लागलाय बॉल बेरिंग वाला। तुम्ही बॉल बेरिंग सांगताना ती बॉल बेरिंग ही आहे। पाहू शकता इथं आपला जुना कोन आहे, आता हा आपण काढणार आहे आणि हा वरचा कोन आहे। तर या पद्धतीने आपल्याला हा काढून घ्यायचा आहे। तर पाहू शकता याच्यामध्ये आता वरचा कॉन्सेप्ट आपण लावलेला आहे आणि यामध्ये लागणार आहे ही छोटीवाली टेपर बेरिंग कॉन्सेप्ट। तर ह्या बेरिंगची साईज तुम्ही पाहू शकता, जो आपला जुना लागलेला आहे त्याची आणि याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे। तर हा आपल्याला इकडे खालचा कॉन्सेप्ट लागलेला आहे, जो मोठा कॉन्सेप्ट आहे तो खाली लागतो आणि वरती लहानवाला लागतो। तर बेरिंगमध्ये ग्रीस अशा पद्धतीने टाकायचं तुम्हाला। आपली माणसं बेरिंग लावायला येणार बघा, असं टी-शर्ट घातलेलं असेल तर समजायचं ही आपली कॉन्सेप्ट बेरिंग आहे आणि त्याच्यावरती ब्रँडिंग सुद्धा केलेली आहे। तर हा कॉन्सेप्ट बेरिंग ठोकायची एक पद्धत आहे। आता तुम्हाला खूप व्हिडिओमध्ये दाखवले खाली एक रिंग ठेवायची आहे कोणती आणि याच्यावरती हा पाईपाने मार देऊन बेरिंग सेट करायची आहे। बेरिंग सेट करताना लक्ष द्यायचं, खालची पट्टी बिट्टी सगळं काढून घ्यायचं जो कोण आणि हा फिट झालेला आता अशा पद्धतीने तुम्हाला ग्रीस भरून घ्यायचं वरतून। हा आपला खालचा कॉन्सेप्ट आहे, त्याच्यामध्ये पण थोडं ग्रीस लावून घ्यायचं। तर ही वरच्या साईडची बेरिंग आहे त्याला पण ग्रीस लावून घ्यायचंय आणि कोनला व्यवस्थित ग्रीस लावायचा भाऊ। शॉकअप करून कात्रजला आपली शॉप आहे आणि तुम्ही इथे यासाठी कॉल करा, तुम्हाला लोकेशन पाठवलं जाईल। इथे येऊन तुम्ही आपले कॉन्सेप्ट आणि शॉकअप पण लावू शकता। डबल स्प्रिंग मध्ये शॉकअप तुम्हाला इथं अवेलेबल आहे। तर तुम्ही पाहू शकता इथं आता आपण वरचं एक सिंगल चेकनट आता लावतोय आणि तो चेकनट अशा पाण्यानेच फिट करायचं। पाना असेल तरच तो व्यवस्थित फिट होणार आहे आणि तुमचं चेकनट पण खराब होणार नाही। चेकनट फुल टाईट करून आता थोडं 2 आटे लूज केलेले आहे आणि याच्यामध्ये लागणारे वरती लॉक पट्टी लावल्यानंतरच तुम्हाला याच्यामध्ये चेकनट लावायचा आणि त्यामुळे तुमची जी स्टीअरिंग आहे ती लूज होणार नाही भाऊ। आणि लॉक कसं करायचं त्याची पद्धत अशी आहे। तर आता दुसरा चेकनट आपण लावत आहे त्यात आणि हा चेकनट कसा टाईट करून टाकायचा आहे, लॉक करायचा आहे। ॲक्च्युली पट्टीमध्ये पट्टी लावलेली आहे खाली आणि त्याच्यामध्ये आता हा दुसरा चेकनट लावून लॉक करायचा जेणेकरून तुमची स्टीअरिंग लूज होणार नाही। तर पाहू शकता मित्रांनो आपलं इथं डिलक्स शॉकअप रिपेअर हे आपलं कात्रजला शॉप आहे। तुमच्या गाडीला जर तुम्ही शॉकअप लावायचे असेल तर तुम्हाला इथे शॉकअप लावून मिळणार आहे। शॉकअप आहे जे BS4 गाड्या आहेत त्या गाड्यांना भेटणारे आरी आणि हे जे आहेत मॅक्झिमा या गाडीचे आहेत आणि तुम्हाला कॉन्सेप्ट पण इथे मिळणार आहे। हा कॉन्सेप्ट जो आहे तो आपला आहे BS4 गाडीचा आणि हा जो कॉन्सेप्ट आहे हा आपला TVS गाडीचा कॉन्सेप्ट आहे। शनिवारी आपली व्हिजिट असते इथं। याची वर्किंग एकदम मस्त भाऊ। डबल स्प्रिंग मध्ये शॉकअप लावायचे आहेत तर कात्रजला तुम्हाला या लागेल इकडे डिलक्स शॉकअप सर्व्हिस। हा नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती कॉल करा। आतिफ शेखची गाडी आहे आणि हिची आता आपण ट्रायल घेणार आहे कसं बसलंय कॉन्सेप्ट आणि कसं आपलं इकॉनॉमी घेऊन जाणार आहे, आपलं भाऊ गाडी घेऊन येणार आहे। त्याची फिलिंग काय ती तुम्हाला सांगा। मंडळी पाहिले तुम्ही आता गाडीची ट्रायल झालेली आहे, ती पण ट्रायल घेतली, बघितली, मला एकदम बेटर फिलिंग आली। पण भाऊनी त्यांच्या गाडीत काय फिलिंग आली त्यांनी गाडी चालवल्यानंतर त्यांना टेपर बेरिंग कॉन्सेप्टमध्ये त्यांना काय इश्यू होता, शॉकअपमध्ये कसं वर्किंग होतं आणि आता काय फिलिंग आहे त्याबद्दलची माहिती भाऊंना विचारूया। त्यात नाही एक नंबर काम झालं आहे, शॉकअपचं पण काम एक नंबर झालं असं वाटतं, लक्झरी बसल्यासारखं वाटतं। गाडी पण चालवायला हँडल पण गडबड होतं ते बंद झाले, म्हणजे आपलं काम ओके झालेलं आहे। आपलं काम एकदम ओके झालेलं आहे भाऊ। तुम्हाला काम करायचं असेल तर डिस्प्लेवर नंबर दिलाय त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा।